दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव श्री भीष्म पितामह धर्मराजाला सांगतात, धर्मराजा श्रद्धापूर्वक आणि धर्मपूर्वक शास्त्राचं श्रवण, सद्ग्रंथाचं श्रवण किंवा पुराणांचं श्रवण केल्यानं आपलं हृदय शुद्ध होतं. हृदयामध्ये काय राहत नाही तर राग, द्वेष, वैर आणि पीडा या ज्या गोष्टी आहे हे आपल्या हृदयामध्ये राहत नाही. त्याच्यानं आपलं हृदय शुद्ध होतं. म्हणून सत्शास्त्र श्रवणम. काय करायचं आहे तर चांगलं शास्त्र ऐकायचं. पण आता तुमच्या नशिबी ऐकलं नाही, पेटी, तबला, गाणं, नाचणं हे येऊन गेलं आहे. त्यामुळे ते सत नावाची गोष्टच राहिली नाही. भविष्यामध्ये आपल्याकडून चुकीचं कर्म होत नाही. आणि चुकीचं कर्म न झालं म्हणजे आपण दोषापासून बचावतो. जसं कायद्याचं ज्ञान झालं की माणसाला गुन्हा होत नाही त्याच्याकडून. ते नाही वा असं केलं म्हणजे असं होतं. कायद्याचं ज्ञान नसलं तर केव्हा केव्हा अज्ञानानं गुन्हा होऊन जातो. मग तो गुन्हा शिक्षा देणारा पाहतो, याचं बॉडी लँग्वेज कसं आहे, काय आहे, याला ज्ञान किती आहे, शिकला किती आहे, याच्यावर मग त्याला शिक्षा देऊन मोकळा. पण जर आपलं हृदय शुद्ध झालं तर आपल्याला दुरीत कर्म करण्याची बुद्धी होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मोठा शब्द लिहिला आहे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. म्हणून याकरता सत्शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे. धर्मानुष्ठान करत राहिलं पाहिजे काहीतरी. म्हणजे भविष्यामध्ये आपल्या हातून चूक होणार नाही आणि मृत्यूच्या पश्चात यमयातना अनुभवायला लागणार नाही. पण बरेच लोक चुका करून राहतात आणि शिक्षा झाली की पश्चाताप करतात. एका समयाची अशी गोष्ट आहे, देवदूत आणि पितर, देवांचे दूत आणि ही पितरा नावाची जी संस्था आहे याच्यातले जे मुख्य पितर आहे यांच्या भेटी झाल्या. आणि त्यावेळेला देवतांनी पितरांना प्रश्न विचारले. जसं आजही
आपल्याकडे श्राद्ध असलं तर बरेच पितर पुत्रांच्या, सुनेच्या किंवा पत्नीच्या किंवा पतीच्या स्वप्नात येऊन जातात. आपण म्हणतो आज मला आई दिसली, बाबा दिसले, बाई म्हणते माझे पती दिसले, काय कारण आहे? म्हटलं जवळपास श्राद्ध आहे का? म्हणे हो. म्हटलं आठवण करून दिली. असं होतं. नेमकं त्याच्या आधी आपल्याला सूचना करतात. त्याप्रमाणे या देवता लोकांनी पितरांना विचारलं की महाराज, श्राद्धाच्या दिवशी श्राद्धामध्ये भोजन केल्यानं निषिद्ध कर्म करू नये. श्राद्ध सांगणाऱ्या ब्राह्मणाने आणि जो यजमान आहे त्याने भूमीवर शयन करायचं म्हणजे भूमीवरच शयन करायचं. एक वेळा जेवायचं म्हणजे एकच वेळा जेवायचं. का हो म्हणे, जो श्राद्ध जेवला आहे त्याला का बरं नियम पाहिजे? तर त्याचं उत्तर ते पुढे सांगतील. ज्या दिवशी आपण 3 पिंड देतो, पहिला पिंड जलामध्ये टाकायला सांगितला. दुसरा पिंड ज्याला पुत्रप्राप्ती पाहिजे असेल त्याने पिंडाच्या समोर ठेवलेला वडा आणि खीर घ्यायची, कारण पुत्र पाहिजे असेल. आणि तिसरा पिंड अग्नीत टाकायचं. असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. मग याचं काय कारण आहे? तर पितरांनी सांगितलं, देवदूता हो, तुमचं कल्याण असो, तुमचं स्वागत असो. तुम्ही गूढ प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न कसा आहे? गूढ आहे. श्राद्ध करतो आपण, पण श्राद्धाच्या दिवशी वागायचं कसं हे लक्षात राहत. न क्रोध हो, क्रोध करायचा नाही आहे. जास्त कोणामध्ये मिसळायचं नाही आहे, कारण मिसळल्याने मनुष्य आनंद व्यक्त करतो. श्राद्धाच्या दिवशी खिन्न मनाने राहायचं आहे आणि पितरांचं स्मरण करा. पुष्कळ लोक श्राद्ध करतात आणि संध्याकाळी सिनेमाला चालले जातात. तर पितरांना ते आवडत नाही. तो दिवस जो आहे तो त्यांच्या चिंतनात, त्यांच्या स्मरणात किंवा त्यांच्या प्रित्यर्थ ईश्वर स्मरणात घालवायचा. त्यांच्या आठवणी काढायच्या किंवा त्यांच्या प्रित्यर्थ भजन, पूजन, नामस्मरण किंवा एखाद्या सद्ग्रंथाचं वाचन किंवा आपल्या आपल्या घरात ध्रुव प्रल्हाद यांची कथा. भोजनामध्ये असल्यानंतर भूमिशयन का करायचं? तर शरीरामध्ये इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा ह्या निर्माण होऊ नये. पितर त्या जेवणाऱ्याच्या शरीरामध्ये, म्हणजे जो श्राद्ध करतो त्याच्या शरीरामध्ये भावरूपाने असतात. आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, आज माझ्या पतीचं श्राद्ध आहे, आज माझ्या पत्नीचं श्राद्ध आहे. तर तुमच्या मनामध्ये त्या दिवशी भाव असतो. आणि जो जेवतो, श्वासनं जेवत असेल तर आपण तिला आई म्हणून जेव घालतो. पितर जेवत असेल तर त्याला वडील म्हणून जेव घालतो. म्हणजे त्यांच्यामध्ये त्या दिवशी ते अन्न पचेपर्यंत तो मनुष्य राहतो. हा सत्शास्त्र असं आहे. म्हणून ब्राह्मणाने सुद्धा किंवा जेवणाऱ्याने सुद्धा, कारण ब्राह्मणाला का, तर त्याने त्याच्या प्रित्यर्थ पिंड करून दक्षिणा घेतलेली आहे. म्हणून 3 लोकांनी ते नेम पाळायचे. रात्री जेवायचं नाही, भूमिशयन करायचं आणि आनंदाने राहायचं. ब्राह्मणाने संध्याकाळी स्नान करून घ्यायचं, गायत्री मंत्र जप करायचा आणि इतर लोकांनी नामस्मरण करायचं. आता पहिला पिंड क्रमशः तो तुम्ही घेतला श्राद्धामध्ये. 3 पिंडाचं विधान आहे. म्हणजे दर वर्षाचं श्राद्ध असेल तर तर्पण, पिंडप्रदान आणि भोजन हे 3 गोष्टी आहेत. आता कलियुगामध्ये पिंडप्रदान कमी होऊन गेलं. आता परवा सगळ्यांचे कान आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे. आता बऱ्याच लोकांना काय सांगितलं मी की बाबा तुम्ही होळीच्या दिवशीच कान टोचून घ्या सकाळून.
नाही नाही आमचे करचेच असतात. मग आता काय सांगणार त्याला? आता दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे, मग आता 11चे 8 टोचून घ्या. कारण वेद तर सकाळीच लागणार, त्याला काही इलाज नाही आहे. मग जसं वृद्ध, म्हातार आणि रोगी यांना 11 वाजेपासून पाळायला सांगितलं, तसे तुम्ही आजारी आहे बा असं करून घ्या, टोचून घ्या. पण त्या दिवशी टोचणं काही योग्य नाही. पण कोण सांगणार काय? इकडे तर सगळे कानच कान असतात. मग ते त्या चतुर्दशाला टोचता येतात ग्रहणात टोचण्यापेक्षा. म्हणून ते म्हणतात, तर पहिलं विधान आहे की जलामध्ये टाकणं. पिंड जलामध्ये टाकल्यानंतर किंवा ज्याला प्रसाद म्हणून खायचा आहे वडा खीर, त्यांनी आणि तिसरं अग्नीमध्ये सोडायचं असं तुम्ही सांगितलं. हे विधान कसं पालन करायचं, त्याचा धर्म कसा आहे, हे प्रसन्न चित्ताने ऐका. आता जलामध्ये टाकल्यानंतर तो पहिला पिंड जो आहे तो चंद्राला मिळतो. जलामध्ये पिंड विसर्जन केलं की तो अग्नी. मग ब्राह्मण काय करतात, तो वैश्यदेव असतो ना, त्याच्यामध्ये त्या पिंडातला एक भाग टाकून देतात. थोडासा अग्नी पेटवलेलाच असतो आपल्याकडे, त्याच्यामध्ये टाकून देतात आणि मग उरलेला जो आहे तो जलात टाकून द्यावा. अग्नीला दिलेला पिंड सूर्याला प्राप्त, कारण आपण सूर्याला असं फेकू शकत नाही. म्हणून अग्नी ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सूर्य आहे. म्हणून वैश्यदेवाचं कुंड तयार असतं तिथे. पितरेभ्य स्वदाय नमः. चांगला विद्वान ब्राह्मण असेल तर तो बरोबर त्याच्यात टाकतो. देवदूतांनी विचारलं, पितृगण आपण पिंडाचा क्रमवत भाग दिला, त्या जलामध्ये टाकल्यानुसार ते जलातलं खालचं म्हणजे पिंड खाली चाललं जाईल, त्याच्या जलामध्ये जे मिसळेल ते चंद्राला मिळेल. आणि असलेल्या त्या जलामध्ये जे मत्स्य, कूर्म, वराह हे जे आहेत जलदेवता त्यांना मिळतो. म्हणजे जीवजंतूंना श्राद्धाचं अन्न दिल्याचं पुण्य प्राप्त होतं. उन्हाळा आहे, जलाला पाणी नाही, तिन्ही पिंड गाईला ठेवले. कारण गाईच्या शरीरामध्ये जे जाईल ते ब्राह्मण, अग्नी आणि चंद्र यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आता काही काही ठिकाणी पाणी राहत नाही उन्हाळ्यामध्ये, म्हणून देवता प्रसन्न होतात आणि पितरांचा उद्धार करतात. मधला पिंडाचा प्रसाद घेतल्यानंतर पुत्रप्राप्ती होते. अंतिम पिंड जो आहे तो अग्नीत टाकल्यानंतर त्याच्यामुळे सूर्यनारायण प्रसन्न होऊन पितरांना गती मिळते. पितरांनी सांगितलं, देवदूता हा पहिला पिंड पाण्यामध्ये गेल्यानंतर चंद्र मनाला आनंद देतो. म्हणजे श्राद्ध झालं की आपल्याला बरं वाटतं. चंद्राचा संबंध कोणाशी आहे? मनाशी. चंद्राचा संबंध मनाशी आहे. आज छान झालं व श्राद्ध झालं ना, बरं वाटलं. कुळधर्म झाला, मनाला बरं वाटलं. आणि पत्नी आणि गुरुजन यांच्या आज्ञानं मधला पिंडाचा प्रसाद घ्यायचा आणि पुत्र कामना पूर्ण करायची. आणि तिसऱ्या पिंडानं अग्नीमुळे सगळ्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. ब्राह्मणानं श्राद्ध सांगितल्यानंतर स्नान करायचं, पवित्र व्हायचं आणि श्राद्धाच्या भोजनाप्रित्यर्थ यजमानाचं कल्याण व्हावं म्हणून गायत्री मंत्राचा जप करायचा. आणि नेम तिघांनी पाळायचे. पितर अशा प्रकारे विद्युत प्रभा तपस्वी होऊन आनंदित होता. तेव्हा इंद्रानं देवराज इंद्रानं विचारलं की मनुष्य मोहवश होऊन कीटक, पिप्पली, साप, भेडी, मृग अशा पक्षी तीर्य योनीमध्ये जातो.
जर श्राद्धामध्ये काही चुका झाल्या, तिरस्काराने, कंटाळ्यानं, की काय लावून ठेवलं आहे कोणास कुठे पोचतं तिथे, असं म्हणून जर श्राद्ध केलं, आता सोपं झालं, एक केळ आणायचं, एक पेढा आणायचा आणि त्यांना देऊन द्यायचं, काटूक मोडलं बा, हां, तर तिर्य योनीमध्ये जावं लागतं. केलं आहे तुम्ही, पण ती योनी कोणती प्राप्त होईल ते सांगितलं. इंद्राने उत्तर दिलं आहे, कुरुक्षेत्र, गया, गंगा आणि प्रभास, पुष्कर क्षेत्र, इथे मनामनामध्ये मनुष्यानं या जलामध्ये स्नान केलं तर असं केल्यानं तो पापातून मुक्त होतो मनापासून. काही लोक तिथे जातात नदीवर, आंघोळ केलीच पाहिजे का, सकाळी तर केली आहे, त्याचं पाप जाणार नाही, कारण तो किंतू घेऊन आला आहे. केव्हाही नदीवर, कोणतीही नदी असो, स्नानाला जायचं असेल तर मनापासून जायचं की मला स्नान करायचंच आहे. पूर्वी आपल्या समाज अमावस्येला तापीवर आणि गिरणावर जातच असे, कारण आदर होता, श्राद्ध होता. की अमावस्या ही पितरांची आहे आणि त्या दिवशी आपण नदीचं स्नान करून तिथे पितरांचं. पूर्वी लोक अमावस्येला देवसुद्धा नदीवर घेऊन जायचे आंघोळीला, आपले डबाचा डबा, आंघोळ करायची, देवपूजा करायची, पितरांचं नाव घ्यायचं, पाणी द्यायचं आणि तिथे जे नेलं असेल ते ठेवून द्यायचं त्या नदीच्या किनाऱ्यावर. तत्पश्चात इंद्रानं बृहस्पतीला विचारलं, गुरु महाराज तुम्ही मला हे सगळं समजून सांगा. त्यावेळा ते म्हणाले, मनुष्याला सुख मिळण्याकरता धर्माचं गूढ स्वरूप समजलं पाहिजे. धर्म काय करतो तर श्रद्धा वाढवतो. पूजेमध्ये अथवा श्राद्धामध्ये श्रद्धा वाढली पाहिजे. भगवद्गीता काय सांगते, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. आता ज्ञान कसं आहे, ज्ञान कोणत्याही मार्गानं, आज तुम्ही बातमी वाचली असेल, म्हणजे शाळेमध्ये शिक्षकाला माहिती होतं की मोबाईल लागला आहे, तरी तो शिक्षक मुलाला कॉपी देतो, ती लगेच लेटेस्ट येऊन गेली. आता बघा तिथे लावला आहे मोबाईल, म्हणजे अशी योजना केली आहे की कलेक्टरला दिसतं, तरी सापडलं. लेटेस्ट बातमीला होती, मस्त देतोय तो गंधारावाला चांगला. तर कारण काय आहे, नियमाचं बंधन नाही ना, काय होईल ते पाहून घेऊ. आता तो मुलगाही गेला आणि तोही गेला. बरं शिक्षक आहे त्याच शाळेचा, तो जो हे होता त्याला चहा पाणी पिऊन या म्हणे तुम्ही, असं पाठवून दिलं, सांगितलं डिटेल. म्हणजे काय, तसं श्राद्धाच्या दिवशी किंवा नदीच्या किनाऱ्यावर गेल्यावर आपण काय होतं, काय लावून ठेवलं आहे कोणा टोक, एकदा आंघोळ झाली तर त्यांना त्या नदीच्या स्नानाचं पुण्य मिळत नाही. आता बा याच्यात जर प्रश्न आला आहे, मनुष्यानं गायीच्या पाठीला स्पर्श केल्यानं आणि पुच्छेला प्रमाण केल्यानं सगळ्या तीर्थांचं स्नान घडतं. म्हणून तुम्ही खेडेगावामध्ये बा पूर्वी असं होतं, कोणी सुतकाचं घर असलं, कोणी बाईला कोणी शिवलं, डायरेक्ट गाईच्या शेपटीला आणलं नाही, आंघोळ करायची गरजच नाही. तर ते तिचं प्रमाण आहे ते, किंवा नुसतंच हे करतात, गोमूत्र शिपडून दे. जर गोमूत्र नाही मिळालं तर आमचे लोक काय सांगायचे, ते गाईचं शेणान ते पाण्यात टाकायचं, ते पातळ करायचं आणि ते त्याच्या अंगावर शिपडून द्यायचं. कारण गोमूत्र आणि शेण हे पवित्र करणारे आहे. काय करणारे आहे, पवित्र करणारे. म्हणून ते म्हणतात धर्माचं गूढ स्वरूप इथे सांगितलेलं आहे. तेव्हा बृहस्पती म्हणाले, इंद्रा साक्षात ब्रह्मदेवानं सूर्य, पवन, अग्नी
आणि लोकमाता गाय ही सृष्टीकरता निर्माण केलेले आहे. कशाकरता निर्माण केले? सृष्टीकरता. सूर्य, वायू, अग्नी आणि लोकमाता. तुम्ही म्हणता ना की त्याला राष्ट्रीय दर्जा द्या, तर दिलेला आहे ग्रंथामध्ये. लोकमाता सगळ्यांची आई आहे. तिच्या अंगावर हात फिरवल्याने आपले दोष जातात. गंगा स्नानाचं फळ मिळतं. लोक स्वप्नात फिरवायला लागले. काल ऐकलं ना. म्हणून ते म्हणतात संपूर्ण जगाचा उद्धार करण्याची शक्ती गोमातेमध्ये आहे. स्त्री पुरुष हे सूर्याकडे तोंड करून प्रातर्विधी न केला पाहिजे. म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करून आपण जो विधी करतो सकाळी तो करायचा नाही. कारण त्याच्याने दोष लागतो, तो दुराचारी होतो, कुलकलंक होतो. कारण सूर्य हा जगाकरता आहे. पवन म्हणजे वारा. वारा हा देवतांचा रक्षक आहे. वायूचं सुद्धा आदर केला पाहिजे. कारण वायू बाहेर पण आहे आणि आपल्या आत पण आहे. आत वायू आहे म्हणून आपण बोलतो, चलनवलन आहे आपलं. ज्या लोकांची चालणं काम करणं अगदी हळू असतं त्यांच्यावर वायूची अवकृपा आहे. आणि ज्यांचं जलद गतीने काम करायची सवय, भार 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 भार, अभ्यास म्हणा, काम म्हणा, कार्य म्हणा, भर, त्यांच्यावर पवनाची वायू देवतेची कृपा आहे. असे चालतात काही लोक. कारण वायूशिवाय चलनवलन शरीराचं नाही आहे. काही लोक बोलतील तर काही त्यांचे हातवारे होतच नाही, नुसतं असं ओरडून बोलतात. ते तो शरीरामध्ये जे चलनवलन आहे ते चलनवलन वायूने होतं. आणि सूर्यानं बुद्धीचं चलनवलन होतं आणि मनाचं चलनवलन चंद्राने होतं. म्हणून सूर्य, पवन, चंद्र, अग्नी आणि लोकमाता हे माणसाचं कल्याण करणारे आहे. संतान होणं सुद्धा गर्भामध्ये हे या देवतेंची कृपा लागते. सूर्य, पवन, अग्नी आणि गोमाता. बरेच लोक जर असं करतील तर त्यांच्याकडून दुराचार होतो आणि बुद्धीमध्ये विपरीत अवस्था होते. म्हणून अग्निहोत्र हे करायला सांगितलं आहे. नाही अग्निहोत्र झालं तर दुपारच्या वेळेत जेवणाच्या आधी पितरांच्या नावानं, अग्नीच्या नावानं, ब्रह्माच्या नावानं 4 आहुती द्यायला सांगितलं आहे. नाही भात देता आला तर तुपाच्या तरी द्याव्या. गाईचं दूध हे श्राद्धामध्ये पवित्र करणार आहे. आणि गाईचं दूध माणसाचं आतलं शरीर आणि बाहेरचं शरीर सुद्धा पवित्र करणार आहे. आता विज्ञानानं कबूल करून दिलं की गाईच्या दुधाने, गाईच्या तुपाने क्लोरोस्टेल वाढत नाही, म्हशीच्या तुपाने वाढतात. ते सांगता खुशाल घ्या गाईचं तूप. पण आता गाईचं तूप विकणारे भेसळ करून विकताय, म्हणजे काय डोक्याला हात आहे. याच्यात अंगठा निघाला आईस्क्रीममध्ये. हे काय भेसळ काही कळत नाही ना. आता ते कोणाचं बोट तुटलं असेल तर ते तेवढं काढून घ्यायला पाहिजे होतं, नाही काढलं. काय होतं पाहू. किंवा नौकराने मालकाची बदनामी होण्याकरता 2 पर्याय असतात. म्हणून मालक हा नेहमी निरक्षक, त्याची लक्ष पाहिजे काय कुठे चाललेलं आहे, नाहीतर कलंक लागतो. त्यामुळं ब्राह्मणानं पूर्वकालामध्ये अशा प्रकारचे पापाची फळं यजमानाला सांगितली पाहिजे. कारण शास्त्रामध्ये कर्माचा निषेध सांगितला आहे. म्हणून त्याचा परित्याग करायचा नाही, सदा अनुष्ठान चांगलं करायचं. तदनंतर संपूर्ण देवता, मरुद्गण ऋषी यांनी पितरांना विचारलं
मनुष्याची बुद्धी थोडी आहे, तो कोणकोणते कर्म लक्षात ठेवेल? प्रश्न बरोबर आहे की संसारी माणूस संसार करेल, घरदार पाहिल का ह्या गोष्टी लक्षात ठेवेल? ज्या दिवशी जे कर्म असेल त्याचे नेम लक्षात ठेवले पाहिजे. देवतेंचं कर्म आहे, पितरांचं कर्म आहे, आतिथ्याचं कर्म, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि एकदा त्या अंगवळणी पडल्या म्हणजे पुन्हा विचार करायची गरज नसते. वळले वळणं इंद्रिया सकळ, मग माणसाला काही सांगावं लागत नाही. तेव्हा पितरांनी सांगितलं, देवतागण उत्तम कर्म करणाऱ्याला प्रत्येक कामामध्ये संतुष्टपणा देतात. बस काय आहे, संतुष्ट म्हणजे आपल्याला असो या नसो असं त्याचं हव्यास राहत नाही. एवढं जर आपण कर्म केलं, गाईचं, सूर्याचं, अग्नीचं, चंद्राचं, तर याच्यापासून काय मिळेल? तर संतुष्टपणा राहतो आणि हावरटपणा नष्ट होतो. आज हावरटपणामुळे लोक दुसऱ्याचं नुकसान करताय. पहा तुम्ही, एखाद्याची गाडी पडते, ॲक्सिडेंट होतो, त्याच्यातून बटाटे पडतात, सफरचंद पडतात, तर लोक असे तुटून पडतात. आता त्याचं बिचाऱ्याचं नुकसान झालेलं आहे, काय करायचं? म्हणजे काही त्याला मदत, आपत्कालामध्ये त्याला मदत करण्याच्या ऐवजी असं आहे. पूर्वी जर शेतामध्ये काही जनावर दिसलं तर लोक जाणारे येणारे हाकलून देते, हाकलून दिले त्याला, जाऊ द्या आपलं काय जात आहे, त्यात तो बी लबाड असेल म्हणून जात आहे त्याचं, असं बोलता हल्ली. कारण दृष्टपणा जो आहे तो बुद्धीत आहे ना. केव्हाही चांगल्या पिकामध्ये गुर घुसलेलं चांगलं नसतं. दुसऱ्याच्या याच्यात हाकला तर कोणाच्या येतात गेलं तर ते काढून दिलं पाहिजे. आपण वाळू घातलेली वस्तू कोणी बकरी हे खात असेल तर हाकलून द्यायचं, सूचना करायची, लक्ष ठेवा, त्यांचं काम नाही का पाहायचं, आपण काय सांगा. ही जी बुद्धी आहे ही पितरच देतात की ज्याच्याने नाश होतो. सख्य भाऊ शेजारला तर पण एकामेकांना पाहून घ्या ना, बोर्ड काय विचारतं नाव की हा भाऊ राहतो असं सांगायला तयार नाही आहे. म्हणून ते म्हणतात, मनुष्यानं अमावस्या तिथीला जलतर्पण करावं आणि वर्षाकालामध्ये दीपदान करावं, की ज्याच्या योगानं पितरांचं जे ऋण असतं त्या ऋणातून आपण मुक्त होतो. आपल्याकडे कोणाकोणाचं ऋण आहे? मातृ ऋण, पितृ ऋण, आईवडिलांचं ऋण आहे आपल्यावर, आणि पितरांचं ऋण आहे. आपण ज्या घराण्यात जन्माला आलो ते वडील, त्यांचे वडील आणि त्यांचे वडील, आपली आई, तिची सासू आणि तिची सासू, या 6 लोकांचं ऋण आपल्यावर आहे. म्हणून शास्त्र पूजा करताना काय सांगतं? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, हे लगेच सांगतं. चांगला ब्राह्मण असला तर बरं, पेन्शनर असेल तर मग गोष्ट वेगळी आहे. पेन्शनर असलं तर गोष्ट वेगळी आहे, त्याला ते माहीत नसतं, त्याला फक्त तेवढा विधी माहिती असतो. बऱ्याच गुरुजी लोकांना सांगता नाही हो, असं असं करा, असं करा. ते म्हणतात तुम्ही कुठेतरी ऐकायला जाता. लोक त्यांना मार्ग दाखवतात. जानवं मध्ये गळ्यात घालावं लागतं मध्ये. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे पितरांच्या ऋणातून आपण मुक्त होतो, त्यांचा उद्धार होतो आणि आपल्याला पितर निष्कपट भाव देतात. काय मिळतं लोकांना? पितरापासून सुद्धा पैसाच पाहिजे नाही, तुमच्या वृत्तीमध्ये बदल करतात ते. काही लोक म्हणतात आता नारायण नागोळी करून आले, त्रिपंडी करून आले, नवचंडी करून आले, काही होत नाही आमचा फायदा. तर तुमच्या भावनेमध्ये निष्कपटपणा नसल्यामुळं
त्याचं पूर्ण फळ मिळालेलं नाही. ते द्रव्य जेवढं असतं तेवढ्याचंच पुण्य मिळतं. जे तुम्ही जो पैसा खर्च केला त्या द्रव्याचं पुण्य मिळतं, पण तुमचा भाव नसल्यामुळे त्याचं परिपूर्ण फळ मिळत नाही. मनेनी भाव देव मला पाव, देव आशाने काही पावत नाही आणि देव काही बाजारचा उद्या भाजीपाला आणण्यासारखा नाही. देवळात आल्यावर सुद्धा आपलं भाग्य आहे की आपण देवाचं दर्शन घेतो असं समजलं पाहिजे. काही आज करमलं नाही, काही काम नव्हतं, म्हणलं जाऊन बघा काय चालतं ते पाहावं. तर तिथे रप्पाटे सापडले सगळे. आजचं प्रवचन काय आहे? रप्पाटे. बरं की खाऊन आले होते धप्पाटे. अशी बुद्धी असते की हे जे असं देवाला आल्यानंतर आज देवाने आपल्याला बोलवलं, आपल्याला देवाने उपकार केले आणि आज आपल्याला चांगलं ऐकायला दिलं, अशी भावना जागृत झाली पाहिजे. जेव्हा निष्कपट होऊन आपण, तेव्हा अशी भावना. जोपर्यंत स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे, हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. जसं जसं आपलं कपटाचरण कमी होत जाईल तसं तसं स्वांतःकरण शुद्ध होईल आणि स्वांतःकरण शुद्ध झालं की ईश्वराचा भाव प्रगट होत जाईल. कंठी प्रेम दाटे नयने नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हृदयामध्ये रामरूप म्हणजे काय? सत्य. म्हणजे काही रामाचं चित्र इथे लावायची गरज नाही आहे. संतांच्या हृदयामध्ये असं देव दाखवतात तसं आपल्याला दाखवायची गरज नाही. सत्य येऊन जातं हृदयामध्ये आणि सत्य हृदयामध्ये आलं की तोंडामध्ये नामस्मरण राहतं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सतत नाम राहतं. मग उठता बसता चालता झोपता जाग आले की श्रीराम नारायण विठ्ठल गोविंद माधव. नाही तर अरे बापरे वाजून गेले 5, उठायची वेळ झाली का म्हटलं नाही 10 मिनटं झोपतो. म्हटलं झोप, 8:45 गेले. असं असतं. कारण 6 तास झोप पुरी झाली. जास्ती झोपेने सुद्धा मेद वाढतो. म्हणून आपण सदा सर्वदा संतोष राहणं. जो पुरुष पितरांमध्ये श्रद्धा ठेवते त्याची संतती लवकर जन्माला येते आणि सन्मार्ग सापडतो. जो दुष्मार्ग आहे त्या संततीला लागत नाही. म्हणून उद्धार करण्याकरता श्राद्धाचा क्रम दिला आहे. काल, क्रम, विधी आणि पात्र आणि त्याचं फल वर्णन केलं. श्राद्धाचा काळ दिला आहे, माध्यान्ह काळ. त्याच्यानंतर विधी 3 पिंड द्यायचे आणि जेवणाराही पात्र पाहिजे, सांगणाराही पात्र पाहिजे आणि करणाराही पात्र पाहिजे. हे सगळे पात्र पाहिजे आणि यथाविधी फळ मिळेल. हे तिन्ही जेव्हा एकत्र येतील तेव्हा यथाविधी फळ मिळतं. आता प्रश्न करताय, ब्रह्मा विष्णू अग्नी लक्ष्मी अंगिरस ऋषी यांनी धर्माचं रहस्य सांगितलं आहे. म्हणजे भगवान नारायण पण आहे तिथे, ब्रह्मदेव आहे, अग्नी आहे, लक्ष्मी आहे आणि यांच्या समोर अंगारक ऋषी जे आहे ते सगळ्यांना ज्ञान सांगताय. भीष्म पितामहांनी विचारलं, धर्मराजा प्राचीन काळी देवराजी इंद्रानं भगवान विष्णूला प्रश्न केला आहे, भगवान आपण कोणत्या कर्माने प्रसन्न होतात? प्रश्न विचारला आहे आणि त्याचे प्रकार काय, आपल्याला संतुष्टपणा कशानं येतो? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, इंद्रा, जो संत ब्राह्मण आई आणि वडील यांची निंदा करणार नाही तो त्याच्याकडून मी प्रसन्न होणार.
आता आपलं तपासून पहा काय केलंय. दुसऱ्या कोणाकडे पाहायचं नाही, आपल्याचकडे पाहायचं आपण काय केलंय. मातेची निंदा व्हायला नको, पित्याची नको, ब्राह्मणाची नको, कारण ब्राह्मण धर्म शिकवतो. आपण निंदा करायला मागे पुढे पाहत नाही. सज्जन निंदा सदैव धंदा, ज्या मतिमंदा आवडतो. मती माणसं जे आहे, मतिमंद लोक जे आहे, ज्यांची मती छल कपट द्वेष वैर आणि त्याच्यानंतरची चुगली याच्याने त्यांची मती नष्ट भ्रष्ट, आणि म्हणून त्यांना असतात अति कष्ट. काही लोक म्हणताना आमचं कोणतंच काम चांगलं होत नाही, म्हटलं त्याला शिक्कामोर्तब आहे. हे सिद्धांत लक्षात आले पाहिजे. जसं बालाजी मंदिरामध्ये विशेष प्रसाद मिळतो, लोक प्रसाद खातात. आता आणि काय म्हणता, लोकांच्या मुंड्या मोडता आणि प्रसाद वाट. आता तू प्रसाद खातोय ना, आता तुला लोकांच्या मुंड्या मोडतं हे दिसलं कसं? म्हणजे प्रसाद आहे तो, तरी ते तसं होतं. तर प्रत्येक मंदिराचे प्रसाद, आपल्या पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे मुरमुरे आहे, बस दुसरं काहीच राहणार नाही. पण बालाजीच्या प्रसादमध्ये 56 भोग आहे, गणेशाचे मोदक आहे, आईसाहेबांची खीर आहे, मारुतीरायाचे वडे आहे, काळे फुटाणे आहे, शंकराचे बट्ट्यांचे मस्त लाडू आहे, गणपतीचे मोदक आहे. प्रत्येक देवाचे प्रसाद वेगवेगळे आहे. का? तो गुणधर्म आहे प्रसादामध्ये. आमच्या पांडुरंग निर्गुण आहे, त्यामुळे मुरमुरेला आहे यांना कोणी जास्ती मागतच नाही. पांडुरंगाचा प्रसाद थोडंसं द्या, आणि बालाजीच्या प्रसादात ढोकरा जास्ती मिळाला तर बरं होईल, असं आहे ते. म्हणून भगवान विष्णू म्हणाले, तू जर ब्राह्मणांची पूजा माता पिताचा आदर केला तर मी तुमच्या घरी दास म्हणून राहील. पाहतो म्हणून पांडुरंग कशावर उभे आहे? पुंडलिका भेटी परब्रह्मा लेखा. पुंडलिकाने केलेल्या मातृपितृ सेवेवर उभे आहे ते. या पुन्हा म्हणतो मीठ फेकली उभा राशन राह, नाही तर जाय. तर देव उभे राहिले. सगळ्या देवतांची वर्णनं अशीच आहे. म्हणून ते सांगतात की मनामध्ये संदेह ठेवायचा नाही. जो मनुष्य प्रतिदिन भोजनाच्या पश्चात किंवा भोजनाच्या आधी माता पिता आणि ब्राह्मण यांना वंदन करतो त्याला मी लवकर प्रसन्न होतो. ज्याच्या घरावर ब्रह्मचारी मनुष्य आला आणि त्याने जर भोजन केलं तर तो लवकर भगवान प्रसन्न होतात. मोठ्या माणसांना भोजन देऊन नंतर जो भोजन करतो त्याच्या शरीरामध्ये मी माझ्या शक्तीने अमृतत्व निर्माण करतो. म्हणून विद्वान लोक जेवायच्या आधी असं देवाचं तीर्थ घेता अमृत प्रस्थ नमसी म्हणतात. पण देवाला मोठ्या लोकांना नमस्कार करून जेवलं तर ते अन्नाचं अमृत होतं. म्हणून विश्वव्याख्यात वशिष्ठ सप्तऋषी हे देवाला प्रदक्षिणा करूनच जेवायला बसतात. सप्तऋषी जे आहे ते नेहमी जेव्हा जेवायला बसतील तेव्हा त्यांचे पिता जे आहे ते ब्रह्मदेव आहे. त्या ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा करून ब्रह्मजज्ञानम प्रथमम पुरस्तात् असं म्हणतात ते, आणि मग प्रदक्षिणा करतात. अशा प्रकारे इंद्रानं विचारल्यानंतर भगवान विष्णूनं सांगितलं की ब्रह्मवेत्ते वशिष्ठ ऋषी यांना एकदा इंद्रानं प्रश्न केला, ब्रह्मदेवानं प्रश्न केला, आणि त्यानंतर
ब्रह्मदेव प्रश्न करता, अग्नी प्रश्न करते, लक्ष्मी प्रश्न करते, गार्गी प्रश्न करते, धौम्य मुनी प्रश्न करतात आणि जमदग्नी प्रश्न करतात। हे यांचे प्रश्न उद्याच्या सत्रात होते। कृष्णार्पणमस्तु। सत्यगुरु राये कृपामद केली, परिणाय घडली सेवा काही, मस्तकी तो जाणा ठेविला कर।